तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नाटकामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका मी केल्या आणि तशा भूमिका माझ्याकडे आल्या. मी खूप सिनेमे नाही केले काही अंतरानंतर, कारण तशा भूमिका आल्या नाहीत. ज्या आल्या त्या मला कराव्याशा वाटल्या नाहीत. आणि जेव्हा 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 मी काहीतरी वेगळं आलं, मग ते छोटं असो किंवा मोठं असो, जेव्हा काहीतरी वेगळी भूमिका माझ्याकडे आली तेव्हा तेव्हा मी केली. म्हणजे त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचाच झीचा चित्रपट आहे उत्तर. छोटीशी भूमिका आहे पण ती खूप महत्त्वाची आहे. एका चांगल्या प्रोजेक्टचा आपण भाग होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मला नेहमीच असं वाटतं की सिनेमा जर चालायला हवा असेल, मराठी सिनेमा चालायला हवा असेल, तर प्रत्येक चांगल्या प्रोजेक्टमध्ये माझा हातभार लागला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आत्ता दोन्ही आपल्याकडे सिनेमे, मराठी सिनेमे उत्तम चाललेत पहिल्याच महिन्यात 2026च्या. आणि त्या दोन्ही सिनेमामध्ये मी छोटे छोटे रोल केलेले आहेत आणि ते उत्तम आहेत. मला स्वतःला असं फिलिंग नेहमी येतं की आपण जे करू, माझं नेहमीच म्हणणं की चालणं न चालणं प्रेक्षकांच्या हातात, पण ते जे मी करेन ते उत्तम असावं निदान माझ्यासाठी, याची काळजी मी घेते. आणि हे जे आत्ता माझ्यासमोर आलं आहे ते अत्युत्तम आहे. आता ते तुम्ही ठरवायचं आहे की ते कसं आहे. केदार सर, आता ट्रेलरवरून एवढं मात्र नक्कीच निश्चित झालेलं आहे की हा चित्रपट सासूबाई आणि सूनबाई यांच्यामधला समन्वय साधणारा आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की समस्त पुरुष वर्ग निर्धास्त होणार आहे आता, की निदान त्यांच्या मनातलं तुम्ही या चित्रपटामधून दाखवताय? बघा, मी बायपट केला होता खरं पुरुषांसाठी केला होता. तो अधिक बायकांनीच बघा. कारण पुरुषांनी जर बायपट बघितलं असता तर बाईच्या जे काही म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न झाला असता. पण बायकांनीच एवढी गर्दी केली की पुरुष फार कमी राहील. यावेळी कटाक्षाने पुरुषांनी हा विचार करण्याची गरज आहे की जर हे आपण या सिनेमाला आपल्या सगळ्या कुटुंबालाच घेऊन गेलो तर मग ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच कुटुंब बाहेर. त्यामुळे आता ती जबाबदारी समस्त पुरुषांची आहे. बायका तर जाणारच आहेत, पण पुरुषांनी पण ती बघण्याची गरज आहे की आपण कुठे कुठे हे सगळं टॅकल करू शकतो आणि हँडल करू शकतो आणि काय घडू शकतं जर आपण हे समन्वय साधला. सर, पण कधी तुम्हाला समजा DM आला की माझ्या घरात सासू सुनेमध्ये भांडण चालू आहे, तर कुठेतरी मदत कराल का? माझ्या घरी नाही, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला DM केला की माझ्या घरी भांडण चालू आहे सासू सुनेमध्ये, मी मधल्यामध्ये सँडविच झालेले, तुम्ही मदत कराल, तर तुम्ही त्याला काय सांगा? नाही, मी त्याला सांगेन की मला त्याच्या अगोदर एक सांगायचं तुम्हाला, बाईपटच्या वेळेसला असे DMs खूप यायचे आणि त्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या खूप पर्सनल माझ्याशी संवाद साधायचे की आमचा काय प्रॉब्लेम आहे. बरं, मी काय डॉक्टर नाही आहे, मी काही थेरपीवाला नाही आहे की त्यांना मी त्यांच्या सगळ्यांची उत्तर देऊ. पण मला आनंद काय वाटला माहिती ना, त्यांना इतका मी जवळचं वाटतोय की ते माझ्याशी संपर्क साधतात. या निमित्ताने पुरुषांना जर वाटलं माझ्याशी तो संपर्क साधावा तर नक्कीच त्यांना मी त्याची उत्तर. मी खरं कन्सल्टन्सी काढून घ्यायची. सर, एकच फक्त पर्सनली थँक्यू बोलायचं आहे, कारण हा आज चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, मग माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण मी माझ्या सासूला खूप मिस केलं. सना, प्रश्न तुला आहे. एक असिस्टंट डायरेक्टर अँड अन ॲक्टर, नाव आहे तर प्रोड्युसर, आणि दॅट टू युअर प्रोड्युसिंग अ दिग्गज, मराठीचे दिग्गज डायरेक्टर. तर कसं तुला ते सुरुवात कशी होती, कसं वाटतं? दडपण तर आहेच. ते कुठल्याही क्षेत्रात मी असते आणि नवीन काम कुठलंही घेतलं असतं तर दडपण असतंच. असिस्टंट डायरेक्शन केलंय म्हणून थोडं कॅमेरा मागचं कसं असतं ते कळायचं, त्याच्यामुळे शिकली. ॲक्टिंगमुळे कॅमेरा पुढे कसं असतं अख्खं तेही शिकली. आणि प्रोड्युसर म्हणून किती पैसा लागतो आणि किती ॲक्च्युली कठीण आहे. असं वाटतं की नाही, प्रोड्युसरने काय पैसे दिले की झालं, काम संपलं, होते फिल्म. पण तसं नाही आहे. सगळ्यात कठीण ॲक्च्युली माझ्यासाठी प्रोड्युसर म्हणून. केदार, तू अनेक दिग्गज निर्मात्यांबरोबर काम केलेलं आहेस, तर सना बरोबर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? ती निर्माती म्हणून तुला कशी वाटली, याच्याबद्दल काय सांगता? माझी मुलगी म्हणून काही बोलत आहे, पण का सॉर्टेड आहे. आणि मला या दोघी सांगायच्या आणि की सकाळी येऊन आत्ता आमच्या व्हॅनिटीमध्ये येऊन गेली, मला पत्ता पण नाही लागायचा की ज्यावेळेस ती काही बोलायचं असेल, तिला काही पर्सनल बोलायचं असेल, काही व्यवहाराचं बोलायचं असेल, क्रू बरोबर कशा पद्धतीने वागायचं,
ती माझ्या सेटवर आयुष्यात कधीच प्रिन्सेस म्हणून आलेलीच नाही. आजही माझ्या बाजूला जेवायला बसण्याच्या ऐवजी ती जास्तीत जास्त माझ्या असिस्टंट बरोबर जेवण्याचाच प्रयत्न करते की हा तिने सगळं बघितलंय ना घरात. त्यामुळे आजही यांच्याबरोबरचे आता तिचा पण संपर्क निर्मितीताई बरोबर आणि प्रार्थनाबरोबर पहिल्यांदाच आहे. पण ते प्रोड्युसर ती कशी आहे हे दिग्दर्शक म्हणून मी सांगण्यापेक्षा ना या दोघी जणून सांगू शकतील की ती प्रोड्युसर म्हणून कशी आहे. मला तर ती माझेच पैसे देत नाही. तेच होतं ते कधी सरांचे पैसे कधी मी नाही, माय मनी इज माय मनी, युअर मनी इज युअर मनी. नाही पण सना हे खरं आहे का तू पैसे दिलेले नाहीये? अजून खूप लोकांचे पैसे दिले So, त्यांना थँक्यू आणि थांबा थोडं देते. माझ्याकडे कॉन्टेंट सगळा प्रार्थना आणि निर्मिती आहे. मुळात गेल्या वर्षी महाराष्ट्र शाहीर मधलं तुझं गाणं गोहरला मधुमास त्याच्यावरती अनेक जणांनी रील्स केले आणि आता अगं सुनबाईवरती रील्स होत आहेत. जेव्हा अनेक जण ही रील्स करत असतात आणि त्यांनी म्युझिक पोचत असतं तर म्युझिक बद्दल तुम्हाला तिघींना काय वाटतं ते मला ऐकायचं. मला वाटतं संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी अविभाज्य घटक आहे. कारण ते संगीत नसेल आपल्या आयुष्यात तर आपण आनंद कसा साजरा करणार. आणि माझा जो दिग्दर्शक आहे त्याच्या कणाकणात संगीत भरलेलं आहे. कारण बाबांकडून वारसा घेतलेला आहे त्यांनी, शाहीर साबळेंकडून वारसा घेतलेला आहे त्याने. आणि त्याला ना प्रत्येक सीन त्या म्युझिक सकट दिसत असतो. म्हणजे तो सीन समजावून सांगताना सुद्धा मला असंच सीन सांगायचं समजावून की आणि मग तू येतेस अशी आणि मग ते म्हणजे करताना नॉर्मल सीन असेल पण माझ्याही ते लक्षात यायचं की इथे काहीतरी याला म्युझिक वापरायचं आहे. त्यामुळे एक बरं व्हायचं की तिथे कुठे मला पॉज घ्यायचं आहे, कुठे मला फास्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी खूप जमून येतात. आणि त्याला संगीताचा कान पण उत्तम आहे. त्यामुळे या सिनेमाचं संगीत उत्तम आहे याच्याबद्दल वादच नाही. कॉन्टेंट मेकर्स आणि खास करून मला प्रोड्युसर्सना एक प्रश्न म्हणजे विचारायचा आहे. आता कन्सिडरिंग OTT प्लॅटफॉर्म आणि आता जिकडे सगळीकडेच आता म्हणजे आपल्याकडे सिनेमा आता येतोय तर सासू सून या नात्यामध्ये तर वेगळे वेगळे शेड्स खूप दाखवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक नात्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने आता सादर करणं खूप गरजेचं आहे. तर प्रेक्षकांनी आता सगळ्याच माध्यमांवरती ही सगळी नाती एक्सप्लोर केलेली आहेत. तुमच्या समोर ही सगळी काय चॅलेंजेस असणार आहेत इथून पुढे आणि कुठले कुठले शेड्स तुम्हाला म्हणजे लेखकांकडून घेणं आता अपेक्षित आहे? त्याचा वेगळा परिसंवाद होईल. हा नाही मला कळलं नाही. कॉन्टेंट क्रिएटरला हा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्याबद्दल आपण नंतर सविस्तर याविषयी बोलू शकतो. याच्यात काही संपर्कात येत नाही. आता प्रोड्युसर म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेते म्हणून पण आम्ही हेच सांगू शकतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.